नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आज आपण ब्रिक्स संघटना म्हणजेच ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका म्हणजेच ब्रिक्स, त्याचा लॉंग फॉर्म काय ब्रिक्स, शॉर्ट फॉर्म ब्रिक्स, ही जी काय आपण संकल्पना आहे ती संकल्पना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर ब्रिक्सची संघटना, तिची पार्श्वभूमी किंवा तिची प्रस्तावना काय आहे, तिचं कार्य काय आहे किंवा तिचे उद्दिष्टे काय आहेत, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, ब्रिक्स संघटनेची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर बघा, नोटा G5 किंवा G8, G20 अनेक म्हणजे असे कितीतरी प्रभावी गट, हे जे काय मी तुम्हाला आता सांगितले हे गट आहेत, गट म्हणजे जागतिक गट आहेत. ते गट म्हणजे हे जगामध्ये आहेत आणि जगातील जे काही प्रमुख विकसित देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेले जे काही दबाव गट आहेत, ते दबाव गट जगाच्या राजकारणावर बघा, अर्थकारणावर छाप पाडत आहेत. आणि विकसनशील देशांनी अवघ्या 5 वर्षापूर्वी जे स्थापन केलेल्या गटाने चांगलेच काय केलेलं आहे, वर्चस्व स्थापन केलेलं आहे किंवा निर्माण केलेलं आहे. आता बघा, मी जे काय सांगते ते ब्रिक्स संघटना. आता ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि आफ्रिका हे जे काय जागतिक लेवलचे 5 उगवत्या अर्थव्यवस्थांचा जो काय गट आहे. आणि या सर्व देशांचे पहिले अक्षर बघा, या सर्व देशांचे पहिले अक्षर काय केलेलं आहे, पहिलं अक्षर घेऊन त्यापासून संघटनेचं नाव ब्रिक असं तयार केलं पहिल्यांदा. आणि नंतर रशियातील एकातेरिनबर्ग, हे काय शहराचं नाव आहे, एकातेरिनबर्ग. रशियातील एका शहराचं नाव काय आहे, एकातेरिनबर्ग. या एकातेरिनबर्ग या शहरात आफ्रिका वगळता अन्य 4 देशांच्या प्रमुखांची म्हणजे 16 जून 2009ला भेट झाली. लक्षात आलं? म्हणजे रशियामध्ये ब्रिक्स संघटना म्हणजे संघटनेचे जे काही नाव तयार करण्यात आलं ते तेव्हा ब्रिक होतं. आणि ब्रिक म्हणजे रशियातील एकातेरिनबर्ग या शहरात आफ्रिका वगळता, लक्षात घ्या, आफ्रिका वगळता अन्य 4 देशांच्या प्रमुखांची 16 जून 2009ला भेट झाली. आणि त्या बैठकीमध्ये ब्रिक, लक्षात घ्या ब्रिक, मी जे काय ब्रिक म्हणजे उच्चारते त्याच्याकडे लक्ष द्या, ब्रिक ही संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्यावेळी ब्राझीलचे अध्यक्ष बघा, त्यावेळेस म्हणजे 2009च्या दरम्यान साधारण ब्राझीलचे अध्यक्ष आंशिओ लुला डी सिखा, रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदनोव, चीनचे अध्यक्ष हू जिताओ आणि भारताचे म्हणजे अध्यक्ष म्हणजे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे काय होते, उपस्थित होते त्यावेळेस. म्हणजे ते या संघटनेचे संस्थापक म्हणून समजले जायचे. आणि नंतर बघा, या संघटनेमध्ये या संघटनेमध्ये 2010 मध्ये आफ्रिका सामील झाली. आणि ब्रिक या नावाचं इथं ब्रेक नाही, इथं ब्रिक आहे, ब्रिक या नावाचं ब्रिक्स असं झालं. महत्त्वाचं आहे, ब्रिक या नावाचं ब्रिक्स असं झालं. आणि त्यावेळी बघा, जागतिक मंदीचा सामना करण्याच्या उद्देशाने ही संघटना काय करण्यात आली, स्थापन करण्यात आली होती. म्हणजे गोल्डमन सॅच यांच्या अहवालानुसार 2032 पर्यंत या 5 देशांकडे 4000 अब्ज डॉलर इतकी परकीय गंगाजळी आहेत असं आपल्याला लक्षात आलं. तर या ब्रिक्स संघटनेची जी काय प्रस्तावना आहे, ही प्रस्तावना लक्षात घ्या. जी ब्रिक्स संघटनेमध्ये बघा, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका ही जी काय देशांची पहिली नावं आहेत, ती पहिली अक्षरं घेऊन काय केलेलं आहे, ब्रिक्स असं या संघटनेला नाव दिलेलं आहे. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, या सगळ्या देशांच्या नावाचं पहिलं अक्षर घेऊन ब्रिक्स या संघटनेचं नाव आणि त्याची पार्श्वभूमी आपण पाहिलेली आहे. पुढं ब्रिक्स संघटनेची उद्दिष्टे. तर ब्रिक्स संघटनेची जी काही उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे आपण
स्टेप बाय स्टेप पाहूया. तर पहिलं उद्दिष्ट असं आहे की जगाचा जागतिक मंदीपासून बचाव करणे. आता आपण गेल्या प्रस्तावनेमध्येच पाहिलेलं आहे की आपण म्हणजे त्यावेळी असलेली जी जागतिक महामंदी होती ती जागतिक मंदीचा सामना करण्याच्या उद्देशानं ही संघटना स्थापन केली. म्हणजे उद्दिष्ट काय असतं, पहिल्यांदा मेन असू शकतं की जगाचा जागतिक मंदीपासून बचाव करणे. लक्षात आलं? म्हणजे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरं, जागतिक व्यापाराला चालना देणे. तिसरं उद्दिष्ट असं आहे की गरीब आणि विकसनशील देशांच्या अन्न सुरक्षेकडे लक्ष देणे. आता ही जी काय वेगवेगळे देश आहेत, हे देश काय आहेत? विकसनशील देश आहेत. तर या देशांना अन्न सुरक्षेकडे लक्ष देणे त्याचे एक मेन उद्दिष्ट आहे. पुढचा मुद्दा असा आहे की जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या कारभारात अधिकाधिक सुधारणा घडवून आणणे. पुढचं, जगात बहुस्तरीय पद्धत अधिक बळकट करणे. आणि शेवटचं उद्दिष्ट असं आहे की ब्रिक्स देशांतर्गत जागतिक बँक स्थापन करणे. तर अशा पद्धतीनं ही जी काही ब्रिक्स संघटनेची उद्दिष्टे आहेत ती ब्रिक्स संघटनेची उद्दिष्ट आपण इथं सविस्तर चर्चा केलेली आहेत. तर पुढचा मुद्दा असा आहे की ब्रिक्स संघटनेचे कार्य, फंक्शन्स ऑफ ब्रिक्स युनियन. तर या ब्रिक्स संघटनेची जी काही कार्य आहेत ती कार्य आपण इथं पाहणार आहोत. तर सध्या जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारणे, म्हणजे जी महत्त्वाचं कार्य आहे या संघटनेचं ते सद्यकालीन जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारणे. दुसरं कारण असं आहे की कार्य असं आहे की सर्वसाधारण वित्तीय संस्थांमध्ये सुधारणा करणे. नंतर ब्रिक्स देशाच्या आर्थिक बाजारपेठेचे उत्क्रांती किंवा बदल घडवून आणणे. नंतर सदस्य राष्ट्रांमधील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या तांत्रिक माहितीचे प्रवर्तन करणे. नंतर प्रादेशिक विकास साधने. पुढचं कार्य असं आहे की संसाधनाचा पर्याप्त वापर करणे. नंतर व्यापारातील अडथळे दूर करणे. आणि शेवटचं कार्य असं आहे की सदस्य राष्ट्रामध्ये संबंध प्रस्थापित करणे. तर ही जी काय ब्रिक्स संघटनेची जी काय उद्दिष्टे आहेत किंवा जी काय कार्य आहे ती कार्य आपण म्हणजे इथं पाहिलेली आहेत. तर ब्रिक्सचं जे काय भांडवल आहे म्हणजे ब्राझीलच्या बैठकीमध्ये ब्रिक्स विकास बँकेची जी काय स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बँकेचं भांडवल 100 अब्ज डॉलर राहणार असून या सर्व देशांचं भांडवल समसमान राहील. या बँकेचा प्राथमिक राखीव निधी काही 100 अब्ज डॉलर राहणार आणि त्यासाठी चीननं 41 अब्ज डॉलर देईल. म्हणजे भारत, रशिया आणि ब्राझील हे प्रत्येकी 18 अब्ज डॉलर देणार असून आफ्रिकेचा वाटा 5 अब्ज डॉलर एवढा राहणार होता. म्हणजे उर्वरित निधी जो रोखे विक्रीतून उभारला जाईल. या बँकेचं मुख्यालय कुठं आहे? शांघाय इथं. म्हणजे बँकेचं पहिलं अध्यक्षपद कुणाला देण्यात आलं होतं की भारताला. तर ही ब्रिक्स संघटनेचं काय आहे महत्त्वाचं जे काय भांडवलाची उलाढाल आहे ही उलाढाल अशा पद्धतीनं. आता पुढचा मुद्दा असा आहे की ब्रिक्स संघटनेच्या बैठका. आता मी तुम्हाला इथं कोष्टकामध्ये दिलेलं आहे किंवा तक्ता आहे. त्या तक्त्यामध्ये बघा की ब्रिक्स संघटनेची स्थापना 2009 मध्ये झाल्यानंतर तिच्या दरवर्षी बैठका होतात आणि आत्तापर्यंत म्हणजे आता आपण डेटानुसार 2015 पर्यंतच्या बैठकीचा विचार केलेला आहे. तर या संघटनेच्या 6 बैठका झाल्या असून 7वी बैठक म्हणजे नंतर उफा शहरामध्ये झाली. आणि बैठकीचा क्रम कशा पद्धतीनं आहे ते मी तुम्हाला कोष्टकात दाखवलेला आहे. तर रशिया, ब्राझील, चीन, भारताचा क्रमांक कितवा? 4था. आणि म्हणजे कशाच्या बाबतीत जी काय मीटिंग म्हणजे बैठका घेण्यात आल्या त्यावेळेस पहिल्यांदा रशिया, नंतर ब्राझील, नंतर चीन आणि चीन नंतर भारत, नंतर आफ्रिका, ब्राझील आणि रशिया. म्हणजे 2009 पासून ते 2015 पर्यंतचा जो काय डेटा आपल्याला इथं मिळालेला आहे ते या रशियामध्ये एकातेरिनबर्ग, ब्राझीलमध्ये ब्रासिलिया, चीनमध्ये सान्या, भारतामध्ये दिल्ली इथं बैठक झाली, आफ्रिकेमध्ये डर्बन इथं आणि ब्राझीलमध्ये ब्रासिलिया इथं, नंतर रशियामध्ये उफा या ठिकाणी बैठकी झालेल्या आपल्याला इथं या कोष्टकामध्ये दिसून आल्या. तर ह्या झाल्या ब्रिक्स संघटनेच्या वेगवेगळ्या बैठका. म्हणजे जी काय परिषद
म्हणजे आपण त्याला पहिली परिषद, दुसरी शिखर परिषद, तिसरी परिषद किंवा चौथी परिषद अशा परिषदा ज्या काय ब्रिक्स संघटनेच्या झाल्या, म्हणजे 2009 ते 14 या अल्पकालीन ब्रिक्स ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रसिद्ध असलेली महत्त्वपूर्ण संघटना असून या संघटनेचं आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्तित्व महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्याला दिसून आलं. तर या संघटनेचा फायदा कशा पद्धतीनं आहे ते आपण पाहूया. तर पहिला फायदा आहे की निधीतून सहाय्य. पहिला फायदा निधीतून सहाय्य म्हणजे काय, ब्रिक्स देशांना अल्पमुदतीसाठी रोखतेची समस्या निर्माण झाली तर या निधीतून सहाय्य करता येईल. आणि त्यामुळं काय झालं की जागतिक आर्थिक संकटात आयात निर्यात तुटीमुळं काय म्हणजे चलनावर येणारा जो काही दबाव आहे तो दबाव कमी होण्यास मदत होईल आणि या देशांना आर्थिक स्थिती घसरण्यापासून वाचवता येईल. अशा पद्धतीने हे निधीतून सहाय्य इथं आपल्याला म्हणजे करण्यासाठी ब्रिक्स संघटनेचा फायदा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की पायाभूत विकासासाठी अर्थसहाय्य. तर निधीची रक्कम म्हणजे निधीची रक्कम ही प्रत्येक देश स्वतःच्या परकीय गंगाजळीतून ठेवणार असून गरज पडेल तेव्हा त्या देशाला हा निधी देण्याची म्हणजे व्यवस्था केली जाते. नंतर सभासद देशांना गरज पडली तर चीनला त्या हिस्सेदारीचा निम्मा निधी म्हणजे 20.5 अब्ज डॉलर मिळू शकले. म्हणजे भारत, ब्राझील आणि रशियाला त्यांच्या हिस्सेदारीमध्ये जेवढा म्हणजे 18 अब्ज डॉलर तर आफ्रिकेला त्याच्या हिस्सेदारीचा दुप्पट म्हणजे 10 अब्ज डॉलर मिळाले. म्हणजे वर्ल्ड बँक आणि जागतिक नाणेनिधीसारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून पायाभूत विकासासाठी अर्थसहाय्य मिळणे हे विकसनशील देशांना जिकिरीचं जातं. म्हणजे या समस्यांच्या जाचातून मुक्त होता येईल हे हवे तेव्हा ब्रिक्स बँकेमधून ते कर्ज मिळवून देण्याचं काम या ब्रिक्स संघटनेनं केलेलं आहे. पुढचा मुद्दा असा आहे की अतिरिक्त परकीय चलन उपलब्ध. तर राखीव निधीमुळं आर्थिक संकटाच्या काळामध्ये अतिरिक्त परकीय चलन उपलब्ध होईल. म्हणजे त्यामुळं काय की वित्तीय बाजारातील अस्थिरतेला आळा बसण्यासाठी फार मोठा फायदा झालेला आहे. पुढचा मुद्दा असा आहे की म्हणजे परत एकदा सांगते की त्यामुळे वित्तीय बाजारातील अस्थिरतेला आळा कसा की ब्रिक्स देशात आर्थिक सहाय्याची जी काही भूमिका घेतली गेली ती ब्रिक्सच्या दृष्टीनं त्याच्या प्रत्येकाला फायदा होऊ शकेल अशा पद्धतीनं ही भूमिका महत्त्वाची ठरली. नंतर अन्य विकसनशील देशही सहभागी झाले. आता ब्रिक्सच्या बँकेमध्ये बघा अन्य विकसनशील देशसुद्धा काय झाले सहभागी होऊ शकतील अशा पद्धतीचं त्यांनी विकसित देशांवर दबाव येऊन वर्ल्ड बँक आणि IMF यांच्यावरील त्यांची पकड काय झाली थोडी का होईना कमी होऊ शकली. म्हणजे हा एक मोठा प्रमाणात काय झाला फायदा इथं ब्रिक्स संघटनेमुळे लक्षात आला. नंतर भांडवल उपलब्ध. तर ब्रिक्स सभासद देशांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ब्रिक्स बँकेकडून कर्जाच्या रूपात भांडवल उपलब्ध होऊन पायाभूत जे काही सुविधांचा जो काय विकास आहे तो सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. तर अशा पद्धतीनं जे काय ब्रिक्स संघटनेचे फायदे आहेत ते फायदे आपल्याला इथं लक्षात आले. तर विद्यार्थ्यांनो आपण या ब्रिक्स संघटनेविषयी जी काही संकल्पना मांडली, संकल्पनेचा आपण विचार केला किंवा त्याची सविस्तर रचना मांडली तर त्याची पार्श्वभूमी, त्याची प्रस्तावना आणि नंतर त्याची ब्रिक्स संघटनेचे जे काय भांडवली किंवा ब्रिक्सच्या ज्या झालेल्या बैठकी आहेत त्याला आपण परिषद म्हणतो. पहिली परिषद, दुसरी परिषद किंवा शिखर परिषदा झाल्या त्यानंतर त्यांचे जे काय फायदे आहेत, त्यांचे काय कार्य आहेत हे आपण इथं सविस्तर चर्चा केलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.